देईल त्याच्या शेजाला जायला भाजपा तयार आहे। बातमी छत्रपती संभाजीनगरमधून आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये जलील यांना काळे झेंडे दाखवण्यात आले। तिकीट न मिळालेल्या नाराजांनी हे काळे झेंडे दाखवलेले। जलीलांच्या समर्थकांनीच हे काळे झेंडे दाखवले। बायजीपुरा भागातील हा सगळा प्रकार आहे। शेवटी जलील यांनी रॅलीचा मार्गच बदलला। तिकीट न मिळालेल्या नाराज उमेदवारांनी इम्तियाज जलील यांना काळे झेंडे दाखवलेले आहेत। जलील यांच्या समर्थकांनीच त्यांना हे काळे झेंडे दाखवले। शेवटी इम्तियाज जलील यांना आपल्या रॅलीचा मार्ग जो आहे तो बदलावा लागला। शेवटी जलील यांना रॅलीचा मार्ग बदलावा लागलाय। तिकीट न मिळालेल्या नाराजांनी इम्तियाज जलील यांच्या रॅलीला काळे झेंडे दाखवले। छत्रपती संभाजीनगर मधल्या बायजीपुरा या भागामध्ये ही रॅली आयोजित करण्यात आलेली होती आणि त्याच वेळी या नाराज इच्छुकांनी आणि समर्थकांनी हे काळे झेंडे दाखवले। ज्यांना या निवडणुकीमध्ये तिकीट मिळालं नाही अशा इच्छुकांनी हे काळे झेंडे दाखवले। अशा पद्धतीने आपण पाहतोय की इम्तियाज जलील यांना आपल्या रॅलीचा मार्ग चक्क बदलावा लागला। परिस्थिती काहीशी हाताबाहेर जाईल असं जेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटलं तेव्हा तात्काळ त्यांनी हा मार्ग बदलला। तिकीट न मिळाल्याच्या रागातून या समर्थकांनी जलील यांना काळे झेंडे दाखवले। तर तिकडे एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये आज मुख्यमंत्री फडणवीसांची एक मुलाखत होणार आहे। ठाण्याच्या गडकरी रंगायतमध्ये